छत्रपति संभाजीनगर में ऑनलाइन फूड डिलीवरी कंपनी ब्लिंकिट के 2 खाद्य भंडारों और वितरण केंद्रों पर खाद्य एवं औषधि प्रशासन ने बड़ी कार्रवाई की है। सातारा क्षेत्र की हाईकोर्ट कॉलोनी और हरसूल स्थित प्रतिष्ठानों की जांच के दौरान खाद्य सुरक्षा, स्वच्छता, शीतल साखली और कानूनी नियमों के गंभीर उल्लंघन सामने आए हैं। सत्रह के केंद्र में खाद्य पदार्थों के साथ सिगरेट की बिक्री, शीत तापमान में रखने वाले खाद्य पदार्थों को सामान्य तापमान पर रखना, एक्सपायर्ड खाद्य सामग्री और वेज नॉन वेज पदार्थों का अनुचित भंडारण पाया गया। वहीं हरसूल के गोदाम में गंदगी, शराब शौचालय व्यवस्था, टूटी फर्श, कचरा, कोल्ड स्टोरेज के तापमान रिकॉर्ड का अभाव और कर्मचारी की स्वच्छता में लापरवाही सामने आई। इन गंभीर अनियमितताओं के चलते दोनों प्रतिष्ठानों के FSSAI खाद्य लाइसेंस तत्काल प्रभाव से निलंबित कर दिए गए हैं। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे सर यांनी सुरू केलेल्या सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विभागामध्ये धडक कारवाई चालू आहे. त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून काल ब्लँकेट चे जे आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यांचे जे गोडाऊन आहे ते आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 2 ठिकाणी आपण त्या कारवाई घेण्यात आलेल्या आहे. एक हरसूल परिसरात आणि दुसरी सातारा परिसरात. तर सदर ठिकाणी आपल्याला काही त्या गंभीर त्रुटी आढळून आलेल्या आहे. त्या संदर्भात काही ठिकाणी तिथून जे त्या ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचे जे गोडाऊन आहे आवारातूनच व्हील्स क्लासिक मालबॉरो या सिगरेटची विक्री केली जात होती. तसं अन्न पदार्थ विक्रीच्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे सिगरेट विक्री याला आपल्या याच्यामध्ये सक्त मनाई आहे विक्री करण्यास. तर तसे तिथं शीत साखळी जसं कोल्ड चेन आहे त्याचं मेंटेन केली जात नव्हते. जे रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचे पदार्थ आहे ते सामान्य रॅकमध्ये ठेवले जात होते. त्याच्यामध्ये त्यांचं ते कोल्ड चेन मेंटेन होत नव्हतं. त्यांचे रेकॉर्ड पण त्यांचे प्रॉपरली त्यांनी तयार केले नव्हते. तसेच काही एक्सपायर्ड प्रोडक्ट जे आम्हाला तिथे सापडले जसं बेस्ट बिफोर आहे, जसं ब्रजरत्न काऊ घी हा एक ब्रँड आहे. त्याचे आम्हाला बेस्ट बिफोरचे जे काही पदार्थ सापडले ते त्यांचं एक्सपायरी डेट निघून गेलेले होते. तर तसेच तिथं कोल्ड स्टोरेज मध्ये काही शाकाहारी आदी मांसाहारी जे पदार्थ व्हेज नॉन व्हेज ते एकाच ठिकाणी कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात आलेले होते. तर त्यांनी सेपरेट ठेवणे गरजेचे होते. तसेच तिथले जे कर्मचारी होते त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नव्हते. त्यांचे कोणतेही रेकॉर्ड तिथं उपलब्ध केलेले नव्हते. त्यांच्याकडे केलेलेच नाही. त्यांनी ऍक्च्युअली जर रेकॉर्ड नाही याचा अर्थ त्यांनी केलेलेच नाही त्यांच्या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट्स. तसं सदर त्याच्यामध्ये अजूनही काही कागदपत्रांचा तिथं अभाव मला आढळून आला आहे. जसं की हायपर प्युअर, झोमॅटो प्युअर यांच्या नावाने अन्न खरेदीचे बिल होते, पण त्यांचा ब्लिंकिटशी असलेला कोणता संबंध, व्यावसायिक संबंध त्यांना तिथे सांगता येत नव्हतं किंवा त्यांच्याकडे तसे रेकॉर्ड उपलब्ध नव्हते. तर या अनुषंगाने तसेच तिथं अस्वच्छता म्हणजे शौचालयाची जी जागा होती गोदामामध्येच, तर तिथं शौचालयाच्या जागेच्या बाजूलाच कांदा बटाटा जे आपले आटा आपण साठवणूक केले राहतात ते तिथे बाजूला ठेवण्यात आलेले होते. तर ते ऍक्च्युली त्यांनी दूर ठेवण्यात गरजेचे होते. तसेच तिथं जर काही फरशा वगैरे होत्या त्यांच्या त्या तुटलेल्या वगैरे होत्या ते प्रॉपरली त्यांनी ठेवलेल्या नव्हत्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये. तर काही जे जे कामगार होते त्यांनी काही ॲप्रॉन, हँड ग्लोव्ज किंवा ते तसे त्यांनी घातलेले नव्हते. तर असे भरपूर ज्या गोष्टी होत्यात त्या अनुषंगे आम्ही दोन्ही ज्या पण आस्थापना आहेत ब्लिंकिटच्या तर त्यांचे दोन्ही पण अन्न परवाने आम्ही सस्पेंड केलेले. 4th वीक लायसन्स त्यांचे सस्पेंड करण्यात आलेले.